नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप नेमाणी, हेमॅटॉलॉजिस्ट, हेमॅटॉन्कोलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन. आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलोय आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आजचा एक नवीन विषय घेऊन आलोय. त्याचं नाव आहे ALL म्हणजेच अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. जसं मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, ल्युकेमिया ह्याचा अर्थ एक प्रकारचं लिक्विड ब्लड कॅन्सर, ज्याच्यामध्ये रक्त कॅन्सरच्या पेशी ह्या हाडामध्ये आणि रक्तामध्ये पसरलेल्या असतात. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे ALL म्हणजेच अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. ह्याच्यामध्ये लिम्फोसाइट नावाच्या ज्या पेशी आहेत त्यांचा हा कॅन्सरमध्ये रूपांतर घडलेला असतो. आणि त्यामध्ये दोन प्रकारचे लिम्फोसाइट्स असतात, एक असतात B सेल्स आणि दुसरे असतात T सेल्स. जर हा कॅन्सर B सेल पासून उद्भवला तर त्याला B सेल ALL असं म्हणतात, आणि जर का हा T सेल पासून उद्भवला तर त्याला T सेल ALL असं म्हणतात. आता हे जे आजार असतं, ह्याचे जे रुग्ण असतात हे दोन वयोगटामध्ये आढळतात. एक लहान वयोगटामध्ये जसं की 10 वर्षाच्या खाली, आणि दुसरे त्याच्याहून मोठे किंवा वयस्कर लोकांमध्ये. आपण पाहतो की ह्याचे जे आउटकम आहेत, रिझल्ट्स आहेत, ते लहान वयामध्ये फार चांगले असतात आणि साधारणपणे 70 ते 80% रुग्ण बरे होऊ शकतात. पण तोच आजार जर वयस्कर लोकांमध्ये झाला, 60-70च्या पुढे झाला, तर आपल्याला थोडंसं बरं करायचं कठीण जातं. फ्लो सायटोमेट्रीचा रिपोर्ट एखाद दिवसामध्ये येतं आणि तो रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कन्फर्म होतं की हा जो ल्युकेमिया आहे तो ALL आहे. आणि त्याबरोबर आपल्याला हेही कन्फर्म होतं की हा B सेलचा ALL आहे की हा T सेलचा ALL आहे. एकदा हे कन्फर्म झालं की हे ALL आहे तर रुग्णांना तातडीने ऍडमिट केलं जातं, त्यांना औषधं सुरू केले जातात आणि औषध करत करत 1 महिना त्यांना पूर्णपणे आपण व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते. 1 महिन्याची ट्रीटमेंट संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा बोन मॅरो टेस्ट करतो आणि बघतो की तो आजार पूर्णपणे गेलेला आहे का. जर का 1 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर आजार पूर्णपणे गेलेला असेल आणि त्याबरोबर काही तपासण्या ज्या आपण सुरुवातीला घेतलेल्या आहेत, जसं की कॅरिओटायपिंग आणि DNA आणि RNA वरच्या टेस्टिंग ज्या घेतलेल्या आहेत, त्याचा रिपोर्ट सुद्धा त्या कालावधीमध्ये येतो. आणि हा सर्व रिपोर्ट्स एकत्र करून आपण पाहतो की आजार चांगला आहे की हा वाईट आहे. आता रक्त कॅन्सरमध्ये सुद्धा आपण पुन्हा डिवाइड करतो की हा आजार चांगला आहे किंवा वाईट आहे. जर का हा चांगला असेल आणि आपल्याला असं वाटलं की औषध उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो, तर आपण किमोथेरपी किंवा औषधं कंटिन्यू करतो आणि साधारण 2 ते 2.5 वर्षापर्यंत हा ट्रीटमेंटचा कालावधी असतो. जर का हा आजार वाईट आहे असं आपल्या लक्षात आलं तर आपल्याला ट्रीटमेंट वाढवावी लागते, काही वेळा नवीन औषधं वापरावी लागतात आणि औषधं वापरून आजाराला कंट्रोलमध्ये आणावं. आणि एकदा आपला आजार कंट्रोलमध्ये आला की त्या रुग्णांना बोन मॅरो प्रत्यारोपण किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सुद्धा लागू शकतं. हे असतं हाय रिस्क रुग्णांमध्ये, म्हणजे ज्यांचा आजार वाईट आहे त्या लोकांना बोन मॅरो प्रत्यारोपण केलं तर आपण त्यांना ह्या आजारामधून वाचू शकतो. आता हा आजार जर का पुन्हा पुन्हा येत असेल किंवा जर का हा आजार सिरियस किंवा व्हेरी हाय रिस्क असेल तर त्या आजारांमध्ये नव्यानं काही थेरपीज आहेत, जसं की CAR T-सेल थेरपी म्हणून आहे, की जे आता रिसर्च मोडमध्ये आहे, पण येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिसून येईल की हे सर्वत्र अवेलेबल होईल. आणि CAR T-सेल थेरपीमध्ये सुद्धा आपण ह्या आजारांवरती मात करू शकतो. परंतु जर हा लो रिस्क असेल किंवा स्टँडर्ड रिस्क असेल तर त्या आजाराला आपण औषधांनी आपण कंट्रोलमध्ये आणून त्यांचं लाईफ वाढवू शकतो. आता ह्या आजारामध्ये जर का आपण लक्षणं बघितली, सिम्पटम्स बघितले, तर ते म्हणजे ताप येणे, त्यानंतर त्यांना अवधानाच्या गाठी उद्भवणे, मानेमध्ये, जांघेमध्ये, काखेमध्ये अवधानाच्या गाठी येणे, पोट फुगणे, त्यानंतर त्यांना भूक नाही लागणे, वजन कमी होणे झपाट्याने, त्यानंतर त्यांना घाम फुटणे, अशा प्रकारचे सिम्पटम्स रुग्णांना असू शकतात. त्याबरोबर काही वेळा रक्तस्रावाचे सिम्पटम्स, जसं की अंगाला काळे निळे स्पॉट येणे, दातातून रक्त येणे, अशा प्रकारे सिम्पटम्स रुग्णांना असू शकतात. आणि जेव्हा हे रुग्ण येतात आणि काही वेळा त्यांना हाडामध्ये दुखणे किंवा बोन पेन्स होणे, असं सुद्धा सिम्पटम्स ह्या रुग्णांना असू शकतात. आता अशा सिम्पटम्स घेऊन जेव्हा हे रुग्ण आपल्या समोर येतात पेशंट्स म्हणून, त्यावेळेस आपण त्यांची पहिली टेस्ट जी करतो ती म्हणजे CBC. आणि जेव्हा आपण CBC करतो तेव्हा आपल्याला आढळून येतं त्या रुग्णांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, या रुग्णांचं प्लेटलेट कमी झालेलं आहे, आणि त्याबरोबर पांढऱ्या पेशी ज्या आहेत म्हणजे WBC जे आहेत ते आयदर वाढलेले असू शकतात किंवा ते कमी झालेले असू शकतात. जेव्हा अशा प्रकारे आपण CBCचा रिपोर्ट पाहतो आणि त्याबरोबर आपण काही तपासण्या पण करतो, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्या रुग्णाला रक्ताचा कॅन्सर किंवा त्या रुग्णाला ALL असू शकतं. अशा वेळेस आपण त्या रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा करून लवकरात लवकर त्याची बोन मॅरो टेस्ट करतो आणि बोन मॅरो टेस्ट आपल्याला कन्फर्म करते की हे ल्युकेमियाचाच प्रकार आहे. आता ह्या सर्व गोष्टी फार पटापटा होत असतात, तातडीनं होत असतात, म्हणून आपल्याला हे लवकर डायग्नोसिस करून ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे बोन मॅरो झाल्यानंतर ते बोन मॅरोचे सॅम्पल काही पुढच्या तपासण्यांसाठी घेतले जातात. जसं तपासण्यांची नावं म्हटलं तर फ्लो सायटोमेट्री, नंतर कॅरिओटायपिंग आणि DNA आणि RNA वरती सुद्धा टेस्टिंग केल्या जातात आणि ह्या आजाराचे जेनेटिक लेवलवरती आपल्याला चाचण्या करता येतात आणि आजार मुक्त करू शकतो. तर असा हा थोडा सिरियस असलेला आजार काही वेळा लहान मुलांमध्ये चांगला रिस्पॉन्स देतो, काही वयस्कर लोकांमध्ये फार चांगला रिस्पॉन्स येत नाही. असा हा मिक्स्ड असा रिस्पॉन्स देणारा हा आजार, पण नवीन तंत्रज्ञानाने, नवीन ट्रीटमेंटनी, बोन मॅरो प्रत्यारोपणनी, CAR T-सेल थेरपीनी आणि नवीन औषधं जी अवेलेबल आहेत त्याच्यानी
हा आजार आटोक्यात आणता येतो आणि रुग्णानं आजारमुक्त जीवन आपल्याला देता येतं। तर असेच नवीन नवीन विषय घेऊन वेगवेगळे प्रकारच्या आजारांवरती माहिती तुम्हाला घेऊन येऊन मी नक्कीच परत परत भेटत राहीन। आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं अजिबात विसरू नका। धन्यवाद।